बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महापुरुषाला तिवार वंदन करतोय। आज आपण धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम या माणसाबद्दल बोलणार आहोत। विषय असा आहे, काही दिवस अगोदर धीरेंद्र शास्त्री यांनी एका मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बहाल वक्तव्य केलं। त्यांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करत असताना ते थकले, त्यांना असं वाटलं की माझा कारभार मी सांभाळू शकत नाही। ते रामदास स्वामीकडे गेले आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही माझे गुरु आहे, तर मी आता थकलेलो आहे, मी युद्ध करू शकत नाही, माझा संपूर्ण कारभार तुम्ही सांभाळा। आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरचं जे मुकुट होतं त्यांनी ते काढून रामदास स्वामीच्या चरणावर ठेवलं, असं बहाल वक्तव्य केलं धीरेंद्र शास्त्री या मूर्ख माणसांनी, या नालायक माणसांनी। या नालायक माणसाला मी असं म्हणतो, तुम्ही इतिहासाचे काही पन्ने वाचा, कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे गुरु कोणी असन तर तुकाराम महाराज होते, रामदास स्वामी नव्हते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज होते। आणि याला काय माहित, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हे त्यांचा कारभार सांभाळला त्यांनी। हा रामदास स्वामी कोण आला, कुठून आला हा माणूस, हा कस काय सांभाळा कारभार? धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार सांभाळला। छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते ते। त्याच्यानंतर त्यांनी असं बहाल वक्तव्य केलं। सगळ्यात पहिले या मूर्ख माणसाचा जाहीर निषेध। त्याच्यानंतर एक महाराज आले, हे स्वामी आनंद स्वरूप हे महाराज आले। त्याच्यानंतर हे काय म्हणतात, आता काही दिवसानंतर युद्ध पेशवे लढले, आधी शिवाजी महाराजांचं नाव झालं। छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी मैदानामध्ये लढाई जिंकली नाही, ते फक्त छापामारीच्या युद्धामध्ये होते। पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानामध्ये लढाई केली। धीरेंद्र शास्त्री जे बोलले ते अतिशय योग्य आहे, मी त्याचं समर्थन करतो। त्यांनी माफी मागायची काही गरज नव्हती। हा कोण बोलला? स्वामी आनंद रूपचंद, हा आरामखोर हा बोलला। अरे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, तुम्ही UP-MP चे माणसं इथं महाराष्ट्रामध्ये येऊन काय वक्तव्य करता? अरे तुम्हाला लाजा तरी वाटते का? छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते, त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक होते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी युद्ध केलेले। आणि तुम्ही म्हणता इथल्या पेशव्यांनी युद्ध केले? नकार देतोय हा धीरेंद्र शास्त्री। हा कोण आहे धीरेंद्र शास्त्री? सगळ्यात पहिले या धीरेंद्र शास्त्रीचा मी जाहीर निषेध करतो, याचा जाहीर निषेध धीरेंद्र शास्त्रीचा, हरामखोराचा। त्याच्यानंतर हा रूपचंद कोण आहे, हा स्वामी आनंद रूपचंद, त्याचा पण जाहीर निषेध हरामखोराचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बहाल वक्तव्य करू नका, हा आंबेडकर समाज कदापि सहन करणार नाही। कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते, त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक होते, आणि आंबेडकर समाज कधी खपवून घेणार नाही। शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द बोलले असन, त्याच्यावर वक्तव्य केलं असन, हा आंबेडकर समाज कधी खपवून घेणार नाही। या गोष्टीची मी जाहीर निषेध करतो। जय भीम, जय शिवराय।